नमस्कार. फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. येत्या 27 मार्चपर्यंत हवामान काय असेल त्याचा अंदाज पाहूया. कुठे वारा असेल, कुठे पाऊस असेल याचा थोडासा आढावा घेऊया. वातावरणाचा म्हणजे तापमानाचा जर विचार करायला गेला 27 तारखेपर्यंत सरासरी 39-40 तापमान सर्व दक्षिण बाजूने जास्त दिसतं आणि दिवसा रात्रीचं सुद्धा उकाडा भरपूर जाणवणार आहे. आणि अकोला, नागपूर ह्या परिसरातून, चंद्रपूर, सांगली, सोलापूर ह्या भागातून 40-39 तापमान असणार आहे. म्हणजे एकंदरीत उर्वरित मुंबई, नाशिक ह्या भागातून तापमान वाढ आहे. पण दक्षिणेकडच्या तुलनेत बघायला गेलं तर तापमान वाढ कमी आहे. इकडे दक्षिण साईडला पाहायला गेलं तर दक्षिण साईडला हुबळी, बागलकोट, कर्नाटकच्या साईडून पावसाची तयारी सुरुवात झालेली दिसून येते. आणि पणजी, सांगली म्हणजे आपला महाराष्ट्राचा दक्षिण बाजूचा भागातून गोवा साईडला, रत्नागिरी साईडला, त्याचं कोल्हापूरच्या पश्चिम भागातून दापोलीपर्यंत ढगाळ हवामान होण्याची शक्यता जास्त जाणवत आहे. गोव्याच्या परिसरातून पावसाळी वातावरण तयार होणार आहे. इकडे सांगली, सोलापूर, नांदेड आणि मुंबईपर्यंत उंचावरचे ढग आणि पावसासारखी निर्मिती ढगांची होणार आहे. सोलापूर साईडला तसेच सोलापूर धरून दक्षिणेकडे पावसाळी ढग जास्त तयार होण्याची शक्यता या 27 तारखेपर्यंत होण्याची शक्यता आहे. नाशिक परत उर्वरित भागातून पाहायला गेलं तर कोरडं वातावरण उत्तर साईडला महाराष्ट्राच्या राहणार आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या दक्षिण बाजूने पावसाळी वातावरण व महाराष्ट्राच्या उत्तर बाजूने नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, अकोला, नागपूर ह्या इथपर्यंत सध्या ते पाऊस पडून आता गेलेला आहे त्या भागातून आणि त्यामुळे तिथं सध्या उघडीप दाखवते. पावसाचं जर वातावरण पाहायला गेलं तर सांगलीच्या दक्षिण बाजूने कर्नाटकाच्या साईडून पावसाचं शक्यता जास्त, गडगडाटी वादळी पाऊस कर्नाटकातून जर जास्त आहे तरीसुद्धा महाराष्ट्रात पाहायला गेला तर महाराष्ट्र गोव्यापासून रत्नागिरीपर्यंत घाट परिसर, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरचा बेळगाव काही परिसर, निपाणीचा काही भाग, कोल्हापूरचा, राजापूरचा परिसर आणि इकडे पुढे साक्रापा आणि ह्या भागातून उत्तर साईडून हलका किंवा हलका मध्यम पावसाची शक्यता, गडगडाटी पावसाची शक्यता जाणवत आहे. गारगोटी भाग, मोंढा या भागातून पावसाची शक्यता या 27 तारखेपर्यंत बनणार आहे. निपाणी, चिकोडी, कर्नाटक साईडून जे आहे हा भाग, या भागातून पाऊस येण्याची शक्यता दाखवत आहे. उर्वरित भागात पाहायला गेलं तर पावसाची शक्यता नाही आहे. फक्त अरबी समुद्रातून जे बाष्पयुक्त वारे येणार आहेत आणि बंगालच्या उपसागरातून जे बाष्पयुक्त वारे येणार आहेत त्याची द्रोणी स्थिती पश्चिम साईडला होणार आहे आणि कोल्हापूर ते गोव्यापर्यंत हा पट्टा जतपर्यंत थोडासा पावसाची शक्यता दाखवत आहे द्रोणी स्थितीमुळे. आणि दुसरा भाग पाहायला गेलं तर ह्या मॉडेलनुसार असं सांगता येतं की आता सध्याला चंद्रपूर, रामगुंडम ह्या भागातून पाऊस आता पूर्वेकडे निघून गेलेला आहे आणि बेंगळूर, चेन्नई ह्या दक्षिण भागातून पाऊस अजून टिकून आहे. परंतु पुढे पाहायला गेलं तर पुढे शक्यता पाऊस एक दिवस उघडी पडेल, तिथून खाली दक्षिण भागातून पावसाची शक्यता वाढत जाणार आहे. मंगळूर, बेंगालूर, कोयमुत्तूर, तिरुचिरापल्ली ह्या भागातून मध्यम ते मुसळधार असा पाऊस, वादळी स्वरूपाचा पाऊस तिथं निर्मिती होणार आहे. अरबी समुद्रातून जे बाष्पयुक्त आणि बंगालच्या उपसागरातून जे बाष्पयुक्त येऊन वारे तिथं संग्रहित होणार आहे, म्हणजे साठले जाणार आहेत. त्यामुळे त्याचा प्रभाव थोडासा हुबळी, पणजीपर्यंत म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या दक्षिण पश्चिम साईडून होणार आहे. तिथंपर्यंत पाऊस येण्याची शक्यता हे मॉडेल सांगत आहे. म्हणजे सिंधुदुर्ग ह्या परिसरातून कोल्हापूरच्या काही भागातून पावसाची शक्यता दाखवत आहे. तिथून पावसाचा जोर काही अंशी 27 तारखेनंतर सुद्धा वाढण्याची शक्यता आहे. पण शक्यतो ते कर्नाटक भागातच असण्याची शक्यता सुद्धा जास्त आहे. ज्यावेळेस फरक वाटतो त्यामध्ये आणखीन मध्ये एक व्हिडिओ सोडेन की त्या थोडासा फरक वाटला तर त्यावेळी तोही व्हिडिओ तुम्ही पहा. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा. वाऱ्याची स्थिती पाहायला गेलं तर वारा हा दक्षिणेकडून
दक्षिण साईडूनच असणार आहे आणि वाऱ्याचा वेगसुद्धा पहाटे-पहाटे म्हणजे पहाटे-पहाटे म्हणजे एक सकाळी 8-9 वाजेपर्यंत वाऱ्याचा वेग रात्री आणि 8-9 वाजून वाऱ्याचा वेग जास्त असणार आहे. का तर सांगलीच्या दक्षिण बाजूने कमी दाबाचं क्षेत्र उद्या 1-2 दिवसात तयार होणार आहे. तिथून पुढे द्रोणी असते ते सुद्धा सांगलीच्या पूर्व बाजूने नाशिकपर्यंत तयार होणार आहे. तिथून आणि दक्षिणेकडे सारखं सोलापूरच्या साईडला तिथं ते कमी दाबाचं क्षेत्र चक्राकार स्थिती जाणार आहे. त्यामुळे पहाटे-पहाटे वाऱ्याची स्थिती पाहायला गेलं तर वारा हा जोरदार वाहल्यासारखं म्हणजे वाहणार आहे आणि उर्वरित उष्णता दुपारनंतर उष्णता भरपूर जाणवणार आहे. दरम्यान धुक्याचं वातावरण सांगली धरून खाली म्हणजे दक्षिण साईडला धुक्याचं वातावरण सुद्धा नाकारता येत नाही. सांगली सोलापूरपर्यंत चक्राकार स्थितीत वारा असल्यामुळे वाऱ्याचा वेग सुद्धा त्या भागातून जास्त राहणार आहे आणि सोलापूर साईडला एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होईल आणि हळूहळू तो खाली नांदेडकडे म्हणजे आपल्या लातूर, नांदेड, चंद्रपूर ह्या साईडला सरकण्याची शक्यता वाटत आहे. जर हवामानात काही तर बदल वाटला तर मध्ये एक व्हिडिओ टाकला जाईल, तोही पहा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा, चला चॅनल सबस्क्राईब करून घ्या. सोलापूर नांदेड या दरम्यान सुद्धा चांगला बऱ्यापैकी कमी दाबाचं क्षेत्र चक्राकार स्थिती तयार होण्याची शक्यता वाटत आहे. छत्रपती संभाजीनगरमधून सुद्धा वाऱ्यांचा प्रभाव अधिक असेल. धन्यवाद.